बोलू की नको? बसा सगळे बसा. जरा चॅनलवाल्यांना विनंती, तुम्ही कॅमेरा सेट करून बसला तर बरं होईल, पाठच्या लोकांना दिसेल. खाली बसा, तुम्ही खाली बसा. जरा खाली बसा प्लीज. चल ठीक आहे, आता जरा बोलू द्या. मी माझ्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी केली. आवाज होता काय? आवाज येतोय? हा ठीक आहे ठीक आहे, तुम्ही शांत राहा तर आवाज येईल. सगळे शांत राहा, सगळे शांत राहा जरा. आता येतोय आवाज? तुमच्या लक्षात आलं असेल की मी हल्ली, हे जरा खाली बसा. अरे बाबा थांबा ना, तुमचा आवाज थांबवला तर माझा आवाज येईल. बस निवडणुकीच्या प्रचारात मी नेहमी जी माझ्या भाषणाची सुरुवात करतो की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, पण त्याचबरोबरीने मी हल्ली सुरुवात करतो की तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. मी काय चुकीचं बोलतोय? आपण देशभक्त नाही? पण काही जण त्यांच्या पोटात दुखतं, बघा बघा म्हणे यांनी सुरुवात बदलला. जरा थांबला तर बरं होईल, मला बोलता येईल. जरा शांत बसा, जरा शांत बसवत. पण काही जणांचा त्याच्यात सुद्धा एक पोटात मोरडा येतो. तसं पाहिलं तर गेल्या महिन्यामध्ये मी हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 6 विधानसभा मतदारसंघात संवाद दौरा केलेला आहे. पण तो काळ असा होता की निवडणुकीची तारीख जाहीर झाली नव्हती, आपला उमेदवार जाहीर झाला नव्हता आणि त्यांची निशाणी पण जाहीर झाली नव्हती. आता चित्र स्पष्ट झालंय. उमेदवार कोण? आणि जरा जोरात सांगा, निशाणी कोणती? गद्दारांच्या खुर्चीला लावणार ना? काय शब्द जपून वापरावे लागतात. कुठे लावायची तुम्हाला मशाल कळलंय? कारण हे गद्दार असे आहेत की त्यांनी विधानसभेत गद्दारी केली होती, बरोबर आहे. त्यांना वाटलं आपण काय शौर्य केलं, नागेशला पाडला आणि जवळगावकरांना निवडून दिलं. आणि आम्ही जवळगावकरांना जवळ केलं. आता बोल पुढे काय करतोस, आता कुठे जाशील? त्याच्यामुळे तुझा सगळा सुपडा साफ होणार आहे. आणि जे गुंडागर्दी करतायत, मस्तीमध्ये आहेत. तुम्ही इकडे शेतकरी किती आलेत? एक काम करावं लागेल तुम्हाला, या गुंडागर्दीवरती नांगर फिरवावं लागेल. कोणावरती फिरवायचा नांगर? गुंडागर्दीवरती. आणि गुंडागर्दी पूर्णपणे नामशेष करून टाकायची. हे यांच्या काय वडलोपार्जित संपत्ती नाहीये हिंगोली. म्हणजे हिंगोली हा आपल्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांच्यासोबत आपण लढत होतो ते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सगळे पक्ष हे अधिक आपल्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे मला तर असं वाटतं की यावेळेच्या मतदानात जेवढं मतदान होईल त्याच्यात 90% पेक्षा जास्त मतदान हे आपल्या नागेशला होईल. आणि तुम्हाला सगळी दुःख माहिती आहेत तुमची. अंबादासजींनी तुमच्याशी बोलताना सोयाबीनचा मुद्दा मांडलेला आहे, कापसाचा मांडलेला आहे ना. त्रासाने तुम्ही ग्रस्त आहात ना. मग आम्ही बोलतोय, पण आम्ही नुसतं नाही बोलत. मी अभिमानाने सांगेन की महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आम्ही करून दाखवलं होतं. सोयाबीनला भाव देऊन दाखवला होता, कापसाला भाव देऊन दाखवला होता. आणि आता हे कर्जमुक्ती तर मी पहिल्याच अधिवेशनात केली होती. मिळाली होती की नव्हती? मिळाली होती ना. आपत्ती आली नसेल असेल
पण त्या काळामध्ये मदत जी केली होती मिळाली होती की नव्हती? आणि त्या पलीकडे जाऊन जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांच्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी ही द्यायला सुरुवात केली आणि या गद्दारांनी हरामखोरी करून आपलं सरकार पाडलं. नाहीतर ते पण मिळालं असतं तुम्हाला. आणि मी तुम्हाला खोटं नाही सांगत, जर 5 वर्ष यांनी गद्दारी केली नसती तर 5 वर्षाच्या अखेरीस मी शेतकऱ्यांसाठी आणखीन काहीतरी योजना जाहीर तर केली असतीच. कदाचित मी परत एकदा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली असती. पण आता हे बसलेत. आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीती आहे. ज्या पद्धतीने शिवसेना ही आपली शिवसेना, मोदी म्हणतात ती नकली शिवसेना आहे, मान्य आहे तुम्हाला? पण मोदींना माहित नाही. ए बाबा, तुम्ही येऊन भाषण करता काय? भाषण करता का? नाही ना, मग जरा बसा ना, जरा शांत बसा, मध्ये मध्ये बोलू नका, जरा थांबा. या मोदींना माहिती नाहीये की तुम्ही जो भाजप करताय तो बोगस जनता पार्टी झालेला आहे. बोगस, भाकड, भेकड. पण ज्या पद्धतीने त्यांनी आपली शिवसेना पळवली कसली? चोरली. पण त्या चोराचा हिशोब मी बरोबर चुकवल्याशिवाय राहणार नाहीये. पण मी जे तुम्हाला सांगतोय, एका शेतकऱ्याने सांगितलं, तुम्हाला पटते की नाही बघा. यांनी काय केलं? यांचे जे घरगडी सगळ्या यंत्रणा आहेत, निवडणूक आयोग सुद्धा यांचाच घरगडी आहे. तो मध्ये नेमला होता लवाड नार्वेकर. आपण जनतेच्या न्यायालयात हे सगळे प्रश्न मांडले होते, तुम्ही पाहिले ना. आणि आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की विधिमंडळाच्या बहुमतावर तुम्ही पक्षाची मान्यता पक्ष कोणाचाही ठरवू शकत नाही. पण यंत्रणा यांच्याकडे, निवडणूक आयोग यांच्याकडे, लवाद यांच्याकडे. ज्याप्रमाणे सुरतेमध्ये त्यांनी एक चमत्कार केला आणि भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आणला, काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्जच अवैध करून टाकला. मग ह्या सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे असल्यानंतर मी असं म्हणेन, जे मला शेतकऱ्यांनी सांगितलं, मला म्हणाले, अहो उद्धवराव, तुमच्या शिवसेनेच्या 7/12वरती यांनी गद्दारांचं नाव लिहिलं, आमच्या 7/12वरती यांनी दुसऱ्याचं नाव लिहिलं, तर आम्ही कोणाकडे जावं? आणि यंत्रणा यांच्याकडे. जर आता परत हे दुर्दैवाने निवडून येणार नाहीच, काय द्यायचं नाही निवडून ते मी तुम्हाला सांगतोय. हे केवळ शिवसेना संपवण्याचं कारस्थान नाही. उद्या तुमच्या 7/12वरती कोणाचं तरी भलत्याच नाव लिहिलं, यंत्रणा कुठे तुमच्याकडे? काय कराल तुम्ही? रस्त्यावरती उतरा रस्त्यावर. अरे मेलात तरी चालेल, तुम्ही जगा किंवा मरा, पण मला पंतप्रधान करा. हे अशी ज्यांची मानसिकता आहे, जे शेतकरी उत्तरेमध्ये रस्त्यावरती उतरले होते, त्या शेतकऱ्यांच्या वाटेमध्ये यांनी खिळे टाकले, कंपाऊंड टाकली, सगळे त्यांच्यावरती बंदुका घेऊन पोलीस उभे केले, ड्रोन मधनं अश्रुधुराचे गोळे सोडले. येऊ नाही दिलं दिल्लीमध्ये. कोणाकडे तुम्ही दाद मागणार? मागू शकता दाद? सगळे दरवाजे तुमचे बंद झाल्यानंतर तुमच्या 7/12वरती गद्दारांचं नाव लिहिलं तर महाराष्ट्राच्या 7/12वरती कोणाचं नाव देतील ते? महाराष्ट्राचा 7/12 हा त्यांच्या बापाच्या मालकीचा नाही, तो माझ्या या शेतकऱ्याच्या मालकीचा आहे. आणि जर मोदी शहाना वाटत असेल की सगळं गोरं ढोरं आहेत, आम्ही काय वाटेल तशी यांना हाकलू तशी जातील, नाहीये मोदीजी. तुम्ही बैल बघितला पण बैलाची शिंग नाही पाहिली अजून.